नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्यस्तेषात्मा विवृणुते तनुस्वाम. हा आत्मा प्रवचनाने, बुद्धीने किंवा खूप शास्त्रांच्या श्रवणाने मिळत नाही. तो ज्याला निवडतो त्याच्याच द्वारे मिळतो आणि अशा व्यक्तीसाठीच तो आत्मा आपले स्वरूप प्रकट करतो. याचा अर्थ असा होतो की आत्मज्ञान हे केवळ बोलून, वाचून किंवा बुद्धीनं मिळवता येत नाही, तर त्यासाठी आत्म्याची निवड आणि कृपा ही खूप आवश्यक आहे. म्हणून उपासना, भजन हे खूप महत्वाचं आहे. पुण्यम पुण्यकरम श्रवणम कीर्तनम चास्येती. पुण्य श्रवण कीर्तन, भगवंताचं श्रवण कीर्तन पुण्यरूप आहे, पुण्यकारक आहे. आणि म्हणून य इदम शृणुया नित्यम यश्चापि परिकीर्तयेत ना शुभम प्राप्नुयात किंचित सो मुत्रेहच मानवाहा. जो याला नित्य ऐकतो, याचं कीर्तन करतो, त्याला या लोकामध्ये आणि परलोकामध्ये वाईट फळ मिळत नाही. म्हणून स्वतःचं आध्यात्मिक कल्याण करून घ्यावं. आपले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी. या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला. मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. समर्थ म्हणतायत, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. उठा, जागे व्हा, सद्गुरूंना प्राप्त करून आत्मज्ञान मिळवा. कारण हा मार्ग अत्यंत काटेरी, धारदार, कठीण आहे. जाणकार असं बोलतायत. मुक्तीसाठी केलेला एकही प्रयत्न कधीही वाया जात नाही. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते धर्मस्य त्रायते महतो भयात. गीता सांगते, या योगमार्गात आत्मकल्याणासाठी केला गेलेला एकही प्रयत्न वाया जात नाही किंवा या मार्गामध्ये कुठलीही हानी होत नाही. भगवंत काळजी घेतात. आणि याचा थोडा जरी अभ्यास केला तरी जन्ममृत्यूच्या मोठ्या भयापासून आपण वाचतो. प्रयत्नाद्यत्मानस्तु योगी संशुद्धी किल्बिषाः अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गतिम. योगी हा अनेक जन्म प्रयत्न करत राहतो, अभ्यास करत राहतो, पापाचा नाश करतो आणि अनेक जन्मांच्या साधनेनं सिद्ध होऊन अखेर परमपदाला जातो. श्रीराम.